आज ना सुट्टी होती आणि आम्हाला पण कंटाळा आला होता घरी बसून, त्यामुळे आणि किराणा संपला होता घरातला सगळा, त्यामुळे किराणा पण भरायचा होता. मग प्रत्येक वेळेस आम्ही पिलूला घरी सोडून येत असतो, पण यावेळेस पिलूची आजी घरी नव्हते, त्यामुळे ड्युटीला गेले होते, त्यामुळे पिलूला सोबत घेऊन यावं लागलं. आणि ही पहिलीच वेळेस आहे डीमार्टला आम्ही पिलूला घेऊन आलेलो आहोत. आणि मस्त असं त्याचं मज्जा करणं चालू आहे. त्याला पण खूप आनंद होत होता कुठंतरी बाहेर वेगळ्या जागी आणल्यावर. मग नंतर झालं असं की राशन सगळं आम्ही किराणा वगैरे भरलेला, आणि नंतर मग त्याला मी चप्पल बघितलं येतं का पायाला म्हणून थोडंसं पायात घालून बघितलं त्याला. मग त्याला ती चप्पल एवढी आवडली की तो मला तीच पाहिजे म्हणू लागला. दिसायला तर एवढाच आहे, 14 महिन्याचा तो, पण मला तीच चप्पल पाहिजे. मी त्या किती वेळा गंमत करत होते की त्याच्या हातातली काढून घेत होते, पण तो रागानं मला तीच पाहिजे म्हणून चॉकलेट दिलं तरी पण समजत नव्हता. चॉकलेट खूप रागानं फेकून देत होता. तर खूप हे मज्जा वाटत होती मला, कारण तो असा करत होता. एवढ्याशा वयामध्ये त्याला हे सगळं कळायला लागलं की हे मला पाहिजे पाहिजे असं हट्ट करायला लागला. खूप छान वाटलं. मग आम्ही चप्पल तर काय घेतलो नाही, कारण त्याला येत नव्हती ती चप्पल, त्याचे पाय लहान होते. मग नेक्स्ट टाईम घ्यावं म्हणून आम्ही काय घेतलो नाही. आणि घरी पण त्याला 3 जोड बूट आहेत, तो एकदाही पायात घालत नाही तो, त्यामुळे घरी नेऊन ठेवण्यापेक्षा जेव्हा यायला लागतील तेव्हा आम्ही घेऊ म्हणून आम्ही नाही. त्याचे पप्पा किती वेळा त्याला हे करत होते, पण नाही मला तेच पाहिजे म्हणत होता. मग असं तसं करून त्याचं लक्ष दुसरीकडं हे केलं आम्ही. आणि मग चॉकलेट वगैरे देऊन त्याला तिथून घेऊन गेलो. मग बिल वगैरे करून आम्ही घरी यायला निघालो किराणा वगैरे भरून. तर नंतर मग येताना आम्ही थोडंसं आता लगे गेल्या तर स्वयंपाक काय बनवल्याशिवाय तर रेडी राहणार नाही, त्यामुळे मी पाणीपुरी खाल्लो, आम्ही भेळ खाल्लो, वडापाव खाल्लो, आणि नंतर मग घरी यायला निघालो. तर घरी आल्यावर खूप उशीर झाला होता आणि कंटाळा पण आला होता मला भात वरण चपाती भाजी असं बनवायचा, त्यामुळे मी साधं सोपं जेवण बनवलं, भात वरण. आणि नंतर मग मस्त असं जेवण केलो आम्ही. तर आजच्यासाठी एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. छोटं बाळ सांभाळून घरची कामं करून व्हिडिओ बनवते, तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मी ते रेशन सगळं डब्यात टाकून घेतलेलं आहे, तांदूळ डाळ सगळं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.